तिरटच्या अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. भिंगारमध्ये 7 जण ताब्यात. मोबाईलचं 1,67,00,000चा ऐवज जप्त. अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठा प्रहार केलाय. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारसनगर सोलापूर रोडवरील हॉटेल RVच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकामाच्या आडोशात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर धाड टाकली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळणारे आणि खेळविणारे तब्बल 7 जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या कारवाईत पोलिसांनी 13,500 रुपयांची रोख रक्कम आणि 4 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण 1,67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत बाबासाहेब नामदेव बेरड वय वर्ष 56 राहणार दरेवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर, संजय प्रभाकर तडके वय वर्ष 62 राहणार कोठी स्टेशन रोड अहिल्यानगर, भास्कर भानुदास जगधने वय वर्ष 62 कोंबडीवाला मळा सोलापूर रोड अहिल्यानगर, संजय रामा भिंगारदिवे वय वर्ष 54 राहणार दरेवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर, सुधीर डॅनियल शिंदे वय वर्ष 55 राहणार न्यू बेथेल कॉलनी स्टेशन रोड अहिल्यानगर, महादेव सदाशिव कराळे वय वर्ष 46 राहणार अगडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर आणि राजू भिवा मोरे वय वर्ष 53 राहणार आदर्श नगर वॉर्ड क्रमांक 1 श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर आदींविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 375/2026 अन्वय महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, सुनील पवार, पंकज व्यवहारे, योगेश भिंगारदिवे आणि योगेश कर्डिले यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. प्रतिनिधी राणी कासलीवाल, डिजिटल अहिल्यानगर.